बाळे येथील प्रभाग क्रमांक 5 साठी भारतीय जनता पार्टीच्या वतीने इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती नुकत्याच पार पडल्या. शहर भाजप कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या या मुलाखती शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर यांच्या उपस्थितीत घेण्यात आल्या. या प्रक्रियेत एकूण 22 इच्छुक उमेदवारांनी आपला उमेदवारी सादर करत मुलाखती दिल्या आहेत. प्रभाग क्रमांक 5 मधून इच्छुक म्हणून राजू अलुरे, समाधान आवळे, ज्योती बामगोंडे, रेश्मा ढेपे, अलका भवर, सीमा शिंदे, सुनीता कोरे, भगीरथी सुरवसे, सरस्वती सुरवसे, रतन क्षीरसागर, प्रियांका घुले, शीतल जाडगे, रजनी शर्मा, रसिका पाटील, नागनाथ पाटील, बिज्जू प्रधाने, मंदाकिनी तोडकरी, नागनाथ क्षीरसागर, संकेत क्षीरसागर, वैष्णवी डोईफोडे आणि सुलक्षणा डांगे यांच्यासह एकूण 22 जणांनी मुलाखती दिल्या. मुलाखती दरम्यान प्रत्येक इच्छुक उमेदवारांनी पक्ष संघटन, प्रभागातील विकास कामे, नागरिकांच्या समस्या तसेच आगामी निवडणुकीतील रणनीती याबाबत आपली भूमिका मांडली. आपल्यालाच उमेदवारी मिळावी असा ठाम दावा प्रत्येकाने यावेळी केला. पक्षाकडून 22 ते 30 डिसेंबर या कालावधीत उमेदवारी अर्ज स्वीकारले जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. या 22 इच्छुकांपैकी भाजपकडून नेमकी उमेदवारी कोणाला दिली जाणार याबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता निर्माण झाली आहे. दरम्यान पक्षाकडून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर प्रभाग क्रमांक 5 मधून अंतिमतः कोण निवडून येणार हे मात्र येथील सुज्ञ नागरिकच ठरवतील, अशी चर्चा बाळे परिसरात रंगली आहे. भाजपच्या या मुलाखत प्रक्रियेमुळे प्रभागातील राजकीय हालचालींना वेग आला असून आगामी निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. भारतीय जनता पार्टीतर्फे इच्छुकाच्या मुलाखती होते. आज प्रभाग 5च्या वतीने आम्ही जे इच्छुक उमेदवार आपण आलो आहोत, आज आम्ही येऊन प्रत्येकाने आम्ही मुलाखत दिली. प्रभागाची माहिती विचारली, प्रभागामध्ये विकास कामं किती झाले विचारले, प्रभागाची लोकसंख्या विचारली, प्रभागामध्ये किती समाज आहे विचारले, गेल्या बारे तुम्ही निवडणूक लढवलं काय विचारले. तुम्हाला तिकीट का द्यावं भाजपने? तिकीट का द्यावे? हिने 10-15 वर्ष झाले आम्ही सर्व भारतीय जनता पार्टीचे निष्ठावान कार्यकर्ते पण काम करतो आणि वार्डामध्ये आम्ही सतत जनतेच्या संपर्कामध्ये आहे. माननीय आमदार विजयकुमार देशमुख यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीच्या आम्ही काम करतोय. त्यामुळे आम्ही सगळेच लोक प्रत्येकाच्या परीने महिला आघाडी असू दे, आमच्या सगळे सहकारी असू दे, नगरसेवक आवडे असू दे, बांबोडे साहेब असू दे, आनंद भोर असू दे, विनय ढेपे असू दे, आम्ही भारतीय जनता पार्टीचं निष्ठावून काम करतो म्हणून आमचा दावा आहे तिकीटावर. मी पिच्चू संगप्पा प्रधान आहे. मी प्रभाग क्रमांक 5 कोकण पुरुष या प्रभागातून आज भारतीय जनता पार्टीचे आज इच्छुक उमेदवार म्हणून मुलाखत दिलेली आहे. मी गेल्या अनेक वर्षांपासून साधारणतः 1995 पासून भारतीय जनता पार्टी मध्ये सक्रिय सदस्य म्हणून बूथ कार्यकर्ता, त्यात बूथ कार्यकर्त्यापासून युवा मोर्चा असेल, संघटन सरचिटणीस असेल 2012-17 सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुका पण लढलेल्या आहेत. गेल्या अनेक वर्षापासून मला भारतीय जनता पार्टीतल्या सर्वच कामकाजाची पद्धत किंवा काम करत असताना मी सोलापूर शहरामध्ये भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून काम करत असताना लोकांच्या समस्या काय आहेत त्या समस्येची जाणीव असल्यामुळे परत एकदा भारतीय जनता पार्टीकडे मला प्रभाग क्रमांक 5 मधून उमेदवारी मिळावी तेवढे मी आज पार्टीला मुलाखतीमध्ये सांगितलेलं आहे. कोणत्या मुद्द्यावर आपण आता लढवणार आहे पुढच्या? आमच्या प्रभागामध्ये हा प्रभाग म्हणजे हद्दवाढ प्रभाग आहे. तिथे अनेक म्हणजे रस्त्याच्या समस्या आहेत, ड्रेनेजच्या समस्या आहेत, पाण्याची समस्या आहे, लाईटची समस्या आहे. त्याचबरोबर ज्या काही सरकारी योजना असतील त्या योजना सुद्धा आपण जनतेच्या मार्फत पोहोचवण्यासाठी आम्ही सातत्यानं त्या भागामध्ये प्रयत्न करत असतोय. 2017ची निवडणूक झाल्यापासून सुद्धा नागरिकांशी सातत्याने संपर्क साधून असतो, त्यांच्या अडीअडचणी सोडवण्याचा मी प्रयत्न करत असतो आणि मी ह्याच मुद्द्यावरती पार्टीने मला उमेदवारी मिळावी. जर पार्टीने मला उमेदवारी दिली तर मी चांगल्या मार्गाने विजय होईल अशी त्यांना मी ग्वाही दिलेली आहे. नमस्कार, मी अलका आनंद भवर, प्रभाग 5 म्हणून ओबीसी महिला म्हणून इच्छुक आहे. मला प्रभागात संख्या किती, कुठला कास्ट म्हणजे कुठे हे मोठं आहे, तुमचं काम काय आता आणि इथून पुढे तुम्ही काय, तुमचं विजन काय हे विचारले आहे मला आणि मी ते सांगितलेलं आहे. मी रसिका रवी पाटील प्रभाग क्रमांक 5 मधून उमेदवारीचा अर्ज दाखल केले आणि मला त्यांनी प्रभागाची लोकसंख्या विचारली आणि जास्तीचं लोकसंख्या कुठले म्हणून विचारली आणि परत जर तुम्हाला फॉर्म तिकीट दिलं तर प्रभागात तुम्ही काय कार्य करणार हे पण विचारलं. मी सुनीता सुरेश कोरे, प्रभाग 5 बाळे शिवाजीनगरमधून आले.
मी महिला ओबीसी मधून इच्छुक फॉर्म भरले होते इच्छुक म्हणून. आज मुलाखतीला त्यांनी बोलवलं होतं, आलं होतं. ते विचारलं म्हणजे महिलांची संख्या किती, पुरुषांची किती, किंवा त्यांची संख्या किती आहे हे विचारले त्यांनी. बसे बाळे संतोष नगर येथील काय काय मुलाखतीला काय विचारले? मला व्यवसाय काय आहे विचारलं, घरातील माणसं किती आहेत विचारले, तुम्ही काय करताय विचारले, आणि गेल्या वेळेला तुम्हाला किती मतदान पडलं हे विचार. मोठ्याने बोला जरा, मोठ्याने. शीतल अमोल झाडगे. शीतल अमोल झाडगे. मी महिला ओबीसी मधून इच्छुक आहे भाजपच्या पक्षाकडून. आतमध्ये मुलाखतीला काय काय विचारले? त्यांनी नाव विचारलं आणि मतदारसंघ किती आहे विचारलं, मतदान किती आहे विचारलं. सुरवसे, थांबा थांबा थांबा. सरस्वती श्री सुरवसे, मी भाजपमध्ये उभा आहे. आणि मला विचारले की व्यवसाय काय करताय, मी सांगितलं व्यवसाय गिरणी चालवते. हो. काय काय विचारले? मी BSP का सोडलो म्हटले. आम्ही आता 5-6 वर्ष झालं आम्ही भाजपमध्ये आलो. आता भाजपमध्ये प्रवेश केलो आणि भाजपने तिकीट नाही दिलं तर तुम्ही घरी बसणार का दुसऱ्या पक्षातून फॉर्म भरणार म्हटले. भाजपने तिकीट नाही दिलं तर आम्ही घरी बसू पण दुसऱ्या पक्षातून फॉर्म भरणार नाही म्हणून मी एवढं सांगितलं. भारतीय जनता पार्टीच्या वतीने भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयामध्ये मुलाखतीसाठी त्या ठिकाणी मुलाखतीसाठी मी आलेलो होतो. आणि त्या ठिकाणी प्रभाग 5 अनुसूचित जाती प्रवर्गातून ST पुरुष म्हणून मी या ठिकाणी मुलाखत दिली. या ठिकाणी मतदारसंघामध्ये संख्या किती आहे, महिला किती आहेत, पुरुष किती आहेत, तुम्ही विकास कामं किती केली, तुम्ही भारतीय जनता पार्टीचं तिकीट का मागता, त्या त्यांना दिले. महिला या सुरेश तोडकरी, प्रभाग क्रमांक 5 बाळे आणि पेठ, शिवाजीनगर, केगाव इत्यादी भागामधून इच्छुकांचा फॉर्म भरलेला होता. आज या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आज इच्छुकांची मुलाखत होती. मी 2012 ते 17 नगरसेवक म्हणून मी काम केलेलं आहे. 2017 ते 22 या काळात पण मी नगरसेवक म्हणून एक निवडणूक लढवलेली आहे. आणि पाळ्यामध्ये बऱ्याच विकास काम आतापर्यंत मी माझ्या माध्यमातून या ठिकाणी केलेले आहेत. विकास कामं असतील, जनतेचे वैयक्तिक प्रश्न असतील, सगळ्या कामांत आतापर्यंत मी काम करण्याचा 100% प्रयत्न केलेला आहे. आणखीन एक सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे बाळा हा माझा हातवाड भाग आहे. आणि गेल्या अनेक वर्षापासून बाळ्यातील महिला इतर ठिकाणी म्हणजे MIDC असेल किंवा इतर ठिकाणी काम करण्यासाठी महिला जातात. तर त्या महिलांसाठी घरगुती व्यवसाय किंवा आपल्या बाळ्या भागामध्ये किंवा सोलापूर शहरामध्ये एखादा व्यवसाय व्हावा किंवा ते महिलांच्या हाताला काम मिळावं एवढ्या ठिकाणी मला वाटतं. आणि तो दृष्टिकोन समोर ठेवून निवडणूक लढवण्याचा मी प्रयत्न करते. आणि भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आज मी मुलाखत केलेली आहे आणि मला उमेदवारी पक्षाच्या माध्यमातून मिळावी ही त्या ठिकाणी विनंती करते. नमस्कार, माझे नाव सुप्रिया जनार्दन पोलाद. मी प्रभाग क्रमांक 5 मधून इच्छुक उमेदवाराचा फॉर्म भरलेला आहे. तुमच्या प्रभागामध्ये तुम्ही काय काय कामं केली आहेत? महिलांसाठी, गोरगरिबांसाठी, महिलांसाठी उद्योगाचं काम आपण करणार आहोत. आणखी संकेत मधुकर क्षीरसागर, प्रभाग क्रमांक 5. आज भारतीय जनता पार्टीच्या मुलाखतीसाठी आम्ही इच्छुकाचा उमेदवार भरला होता. आणि आजपर्यंत आम्ही म्हणजे आमच्या मंडळाच्या माध्यमातून आजपर्यंत आम्ही भरपूर सामाजिक, लोकहित आणि एक लोकसेवाचे आम्ही आजपर्यंत कार्यक्रम घेतले. आणि मी एक युवा म्हणून मी भारतीय जनता पार्टीच्या शहराध्यक्षांकडे आम्ही इच्छुक उमेदवारीचा फॉर्म भरण्यासाठी आलो होतो. आणि आम्ही एक विनंती करतो की आजपर्यंत जे काय आम्ही सामाजिक कामं केले त्याहून पक्षाच्या माध्यमातून अजून आमच्याकडून ताकदीनं कामं होतील त्यासाठी आम्ही इच्छुक फॉर्म भरून उमेदवारी मागण्यासाठी आम्ही आलो होतो. आणि पक्षाच्या सक्तीनं आम्ही आजपर्यंत चांगले कामं करू आणि इथून पुढे चांगले कामं करू यासाठी आम्ही तिकीट पक्षाची उमेदवारी मागण्यासाठी आलो. मुलाखतीमध्ये बूथ
क्रमांक विचारले, मतदान किती विचारले, प्रभागामध्ये गणेश उत्सवाची मंडळ किती विचारले, त्यानंतर भीम मंडळ किती विचारले, नवरात्रीचे मंडळ किती विचारले, महिला किती आहेत, युवा किती आहेत, हे सगळ्यांची मतदान किती आहेत हे विचारले. आता मतदारांना तुम्ही काय आवाहन करणार तुमच्या प्रभागातील? मतदारांना जे काय आजपर्यंत कामं झालेलं नाहीत त्याहून चांगले आजपर्यंत आम्ही कामं करण्याची संधी आम्हाला द्यावी, एवढीच मी जे आजपर्यंत घडले नाही त्याहून चांगले कामं करण्याचे आणि एक विजन घेऊन आम्ही येतोय, त्यासाठी आम्हाला संधी द्यावी हे इतकं.